नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5 सोडविणार आहोत. प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेले आहेत. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल. ट्रायंगल काढायचा आपणास. ट्रायंगल MAN आणि ए जवळ 90 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. तर ए पॉईंटवर 90 डिग्रीचा अँगल आहे. ए वर 90चा अँगल आहे म्हणून MN हा का होईल, आपला हायपोटेनस होईल. MN हा हायपोटेनस येईल आणि AN म्हणजे बेस काय घ्यावा लागेल, AN ची लेंथ 8 सेंटीमीटर आपण घेणार आणि MN 10 सेंटीमीटर हे डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घेऊन हा पॉईंट काढावे लागेल. सोडूया. AN 8 सेंटीमीटर, ए आणि N पॉईंट जवळ 90 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. ए पॉईंट जवळ 90चा अँगल काढण्यासाठी आपण हा पॉईंट आता AC मॅच करून घेऊ. आणि हायपोटेनस दिलं आपणास MN 10 सेंटीमीटर. तर कंपासमध्ये हे डिस्टन्स आपणास 10 सेंटीमीटर घ्यावे लागेल. 10 सेंटीमीटर. मग N वरून आपण या साईडला आर्क काढणार. हे पॉईंट मॅच झाला. याला M ने इंडिकेट करू आपण आणि MN जॉईंट करून घेऊ. ही लेंथ घेतली आपण 10 सेंटीमीटर, ही 8 सेंटीमीटर आणि हा 90 डिग्रीचा अँगल काढला. नेक्स्ट, इन ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे STU. त्यामध्ये हायपोटेनस दिलेला SU हायपोटेनस आहे, SU आहे आणि ट्रायंगल STU आहे. त्यापैकी SU हा हायपोटेनस आहे म्हणजे 90 डिग्रीचा अँगल कुठं होईल, T पॉईंटवर. म्हणून आपण ST ही साईड बॉटमला घेऊ. ST 4 सेंटीमीटर फ्रॉम 0 to 4, 0 to 4 ST हे पॉईंट घेतले आपण. ST 4 सेंटीमीटर. T पॉईंट जवळ 90 डिग्री अँगल घ्यायचा आपणास. T हा 90, हा पॉईंट आपण एक्सटेंड, हा झाला 90 डिग्रीचा अँगल. आणि SU 5 सेंटीमीटर. SU हायपोटेनस आहे तो. आपण कंपासमध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. 5 S वरून आर्क येथे काढल्यानंतर जो पॉईंट मिळेल त्यास U ने इंडिकेट करू आणि S आणि U जॉईन करून घेऊ. S and U. फाईव्ह सेंटीमीटर, हे 90 आणि हे हा झाला आपला रिक्वायर्ड राईट अँगल ट्रायंगल. यामध्ये STU राईट अँगल ट्रायंगल होता आणि हायपोटेनस दिला होता आपणास. STU
ट्रायंगल एस टी यू. हायपोटेनस एस यू आहे. एस आणि यू या दोन पॉईंटपासून जी म्हणजे सेगमेंट होईल तो हायपोटेनस असेल आपला. म्हणून उरलेला जो पॉईंट आहे त्या पॉईंटजवळ 90 डिग्रीचा अँगल होतो. टी जवळ 90 डिग्रीचा अँगल झालेला आहे. एस यू हायपोटेनस आलेला आहे आणि उरलेली जी साईड होती एस टी त्याला आपण बेस म्हणून कन्स्ट्रक्ट केलेला आहे. नेक्स्ट आता येथे ट्रायंगल ए बी सी काढायचा आहे. बी पॉईंटजवळ 90 डिग्रीचा अँगल आहे. ए बी सी बी पॉईंट 90 डिग्रीचा अँगल आहे आणि मग ए सी हे दोन पॉईंटपासून तयार होणारा जो सेगमेंट येईल तो आपला हायपोटेनस असेल. म्हणजे आपल्याला ही साईड कोणती घ्यावी लागेल बी सी आणि हा आपला या प्रकारचा रफ फिगर येईल. तर ही साईड येईल आपली 7.5. ही आपण घेऊ 5.5. हां ओके. बी सी 5.5. बी सी 5.5 सेंटीमीटर. बी पॉईंटजवळ 90 डिग्री अँगल. अँगल आपण ड्रॉ करू. हा झाला 90 डिग्रीचा अँगल आणि ए सी 7.5 सेंटीमीटर. कंपासमध्ये आपणास डिस्टन्स घ्यावा लागेल 7.5. ए सी म्हणजे सी पॉईंटवरून आपण हा पॉईंट एने इंडिकेट करू आणि ए आणि सी जॉईन करून घेऊ आपण. हे डिस्टन्स 7.5 कंपासमध्ये घेतलेला आहे. हा झाला आपला रिक्वायर्ड राईट अँगल ट्रायंगल. येथे ट्रायंगल ए बी सी होता तो राईट अँगल ट्रायंगल काढायचा होता. बी पॉईंटजवळ 90 डिग्री अँगल होता. बी पॉईंटजवळ 90 डिग्रीचा अँगल होतोय म्हणून उरलेले जे दोन पॉईंट आहेत ए सी तो आपला हायपोटेनस येईल म्हणून आपण बी सी साईड बॉटमला घेतलेली आहे. नेक्स्ट इन ट्रायंगल पी क्यू आर. पी क्यू आरमध्ये क्यू जवळ 90 डिग्री अँगल आहे. क्यू पॉईंटला येथे 90 डिग्री अँगल आहे. क्यूला 90 डिग्री अँगल आहे म्हणजे पी आर हा का होईल आपला हायपोटेनस. पी आर हायपोटेनस होईल. पी आर हायपोटेनस होईल म्हणजे पी क्यू ही साईड कोणती काढावी लागेल आपल्याला पी क्यू ही बॉटमला घ्यावी लागेल. पी क्यू 4.5 सेंटीमीटर. नंतर हे डिस्टन्स आपण कंपासनं घेणार 11.7 सेंटीमीटर. पी क्यू आर सोडूया. पी क्यू किंवा क्यू पी 4.5 फ्रॉम 0 to 4.5 पी क्यूने इंडिकेट करू 4.5 सेंटीमीटर. आपणास क्यू जवळ 90 डिग्री काढायचा आहे. हा येथे येईल क्यू आपला येथे आल्यामुळं किंवा क्यू पी पी क्यू ऐवजी क्यू पी काढला असतं तर हा अँगल आपला 90चा या साईडला आला असता. या साईडला येईल 90चा आपण म्हणजे हा 90 डिग्री अँगल होईल. आता 90 डिग्रीचा अँगल झाला आणि पी आर म्हणजे हायपोटेनस किती द्याला 11.7 सेंटीमीटर. तर कंपासमध्ये आपला डिस्टन्स घ्यावे लागेल 11.7 सेंटीमीटर. 11.7
सेंटीमीटर, 5 6 7 हे झालं 11.7 सेंटीमीटर डिस्टन्स. ते कुठून घ्यावं लागेल? पी पासून आर्क आपला पुढे येतोय. मग ही लाईन आपण एक्सटेंड करू शकतो, कारण पॉईंट आपल्याला इंटरसेक्ट पाहिजे. हा पॉईंट इथे येईल, आरने इंडिकेट करू आणि पी आणि आर जॉईन करून घेऊ. पी अँड आर. .7 सेंटीमीटर. ओके, आपण पी क्यू बॉटमला काढली. नंतर क्यू जवळ 90 डिग्री आणलं आणि अशा प्रकारे रचना केलेली आहे आपण. पी क्यू, आपण क्यू पी घेतला असता तर हा 90 डिग्रीचा अँगल या साईडला आला असता. काही फरक पडत नाही, असंही चालेल. ओके, धन्यवाद मित्रांनो. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.